नमस्कार. जय गिरनारी. श्री दत्त परिवाराची सदस्य आणि माझी शालेय मैत्रीण रश्मी हिच्यामुळे पुन्हा योग आला तो द्वारका, सोमनाथ, गिरनार आणि गरुडेश्वर करण्याचा. इच्छा असेल आणि परिस्थिती नसेल तरी दत्त महाराज आपल्याकडून सर्व करून घेतात. हा अनुभव यावेळी आला. रश्मीमुळे यावेळी ही सर्व तीर्थस्थळे मला करता आली. तर आता प्रथम आपण जातोय द्वारकेला. आम्ही 25 जण रात्री 11:55 असलेल्या जामनगर हमसफरने बँड्रा टर्मिनसवरून निघालो. डायरेक्ट ट्रेनची तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही ब्रेक जर्नीने प्रवास केला. मुंबईहून जामनगरला गेलो आणि मग जामनगरवरून NDT ओखा एक्सप्रेसने द्वारकेला पोहोचलो. आम्ही संध्याकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान द्वारका स्टेशनला पोहोचलो. स्टेशन बाहेर ऑटो असतात. त्या ऑटोने आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो. ऑटोवाले पर पर्सन 20 रुपीज प्रमाणे घेतात आणि एका ऑटोमध्ये 7 ते 8 जण आपण बसू शकतो. जय गिरनारी. ऑटोने आम्ही येऊन पोचलो शिवम भवन येथे. येथे आम्ही रूम बुक केल्या होत्या. तिकडे येऊन आम्ही फ्रेश झालो आणि द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो. आम्ही ज्या हॉटेलवर राहिलो होतो हे हॉटेल मंदिरापासून 15 ते 20 मिनिटांवर होते. सगळ्यांचं आवरून निघेपर्यंत आम्हाला 8:30 पावणे 9 झाले. मंदिर 9:30 पर्यंत दर्शनासाठी उघडे असते. आम्हाला वाटले आमचे दर्शन होईल, पण जसं आम्ही मंदिराच्या परिसरात गेलो तिकडे खूप गर्दी होती, पण परिसरात खूपच छान वाटत होते. लोकांची खूप वर्दळ होती. त्या ठिकाणचे पारंपरिक रंगीबेरंगी कपड्यांची दुकानं होती. सगळा परिसर बघत बघत आम्ही मंदिराजवळ गेलो, पण तिकडे पोहोचता पोहोचता आम्हाला 9:15 झाले होते. दर्शनासाठी लाईन पण खूप होती. तिकडल्या स्थानिक लोकांना आम्ही विचारले तर ते म्हणाले आता दर्शन होणार नाही, कारण 9:30ला मंदिर बंद होते. म्हणून मग आम्ही द्वारकाधीश मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर फिरलो. काही जणांनी थोडी शॉपिंग केली आणि आम्ही सर्वजण जेवून पुन्हा आम्ही आमच्या रूमवर जाऊन आराम केला, कारण आम्हाला आज दर्शन न झाल्यामुळे सकाळी पहाटे लवकर उठून दर्शनाला निघायचे होते. सुप्रभात. जय श्री कृष्ण. चला आता आम्ही निघालोय द्वारकाधीशच्या दर्शनासाठी. काल आमचं काही दर्शन झालं नाही लेट झाल्यामुळे, तर आता जातोय हळूहळू पुढे. बाकीचे सगळे आमचे मागे येतीलच. आम्ही सकाळी 4:45च्या दरम्यान मंदिराच्या परिसरात पोहोचलो. काल रात्रीच आम्हाला माहिती मिळाली होती की मंदिरात दर्शनाला जाताना पर्स, मोबाईल, स्मार्टवॉच काही चालत नाही. त्यामुळे आम्ही आमचे सर्व सामान हॉटेलच्या रूमवरच ठेवले. मला शूटिंग करायची असल्यामुळे मी मोबाईल घेतला होता, पण तोही मी नंतर काउंटरला जमा केला. तिकडे मोबाईल जमा करण्याची सोय केलेली आहे. आम्ही मंदिराच्या परिसरात आलो तेव्हा तिथे एवढी वर्दळ दिसत नव्हती, पण पुढे गेलो तर दर्शनासाठी रांग लागली होती. महिलांची आणि पुरुषांची अशी वेगवेगळी रांग लागली होती. मी थोडंसं शूट केलं आणि नंतर मोबाईल काउंटरला जमा केला आणि आम्ही रांगेत दर्शनासाठी उभे राहिलो. मंदिरामध्ये तर काही शूटिंग करता येत नाही, कारण तिथे ते अलाउडच नाही आहे. त्यामुळे काही संग्रहित फोटोज
मी टाकत आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर मी काही माहितीही देते द्वारकेची। द्वारकाधीश मंदिर गुजरात राज्यातील द्वारका या पवित्र शहरात गोमती नदीच्या काठावर आहे, ज्याला जगत मंदिर असेही म्हणतात। द्वारकाधीश मंदिर हे भारतातील सर्वात प्रमुख आणि भव्य मंदिरांपैकी एक आहे। द्वार म्हणजे दरवाजा, त्यावरूनच या शहराचे नाव द्वारका पडले। या मंदिराला 2 द्वार आहेत, एक आहे स्वर्गद्वार आणि दुसरे आहे मोक्षद्वार। असे म्हणतात की स्वर्गद्वारातून प्रवेश करायचा आणि मोक्षद्वारातून बाहेर पडायचे। हे मंदिर 4 धामपैकी एक आहे। बाकी धाम म्हणजे बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, रामेश्वर ही आहेत। द्वारकेचा राजा कृष्ण म्हणून कृष्णाला येथे द्वारकाधीश म्हटले जाते। हे मंदिर कृष्णाचा पंटू राजा वज्रनाभने बांधले होते, असा इतिहास आहे। 5 मजल्यांचे हे मंदिर चुनखडी आणि दगडात बांधले असून मंदिरावर असलेला ध्वज दिवसातून 5 वेळा बदलला जातो। द्वारकाधीशाची अप्रतिम, सुंदर आणि दागदागिन्यांनी मढवलेली मूर्ती भाविकांच्या नजरेचे पारणे फेडते। याच मंदिराच्या परिसरात कृष्णाचा पिता वसुदेव, देवकी, बलराम, रेवती, सुभद्रा, रुक्मिणी, सत्यभामा, जामवती यांचीही मंदिरे आहेत। मंदिरात गर्भगृह, प्रवेशद्वार आणि 3 बाजूंना दारवाड्या असलेले आयताकृती हॉल आहेत। कृष्णाची खरी द्वारका ही नव्हे, कारण ती समुद्रात बुडाली होती। या गावापासून दूर समुद्रात मूळ द्वारकेचे अवशेष पुराण वस्तू संशोधकांना सापडले असून तेथे आजही समुद्रात बुडालेली तटबंदी दिसते, मात्र या ठिकाणी जाता येत नाही। द्वारकेत निवासासाठी अनेक चांगली ठिकाणे असून खाण्यापिण्याच्या सोयीही चांगल्या आहेत। मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 6:30 ते 1 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9:30 पर्यंत आहे। अशा प्रकारे आम्ही छान मनसोक्त दर्शन घेऊन आलो द्वारकाधीशांचं। आणि इथे हे काउंटर तुम्ही पाहिलं, तिथे मी मोबाईल जमा केला होता, तो मोबाईल मी घेतला आणि आता आम्ही पुढे जातोय। आम्ही नाश्ता करणार आणि मग पुढील प्रवासाला निघणार। आम्ही सकाळी जेव्हा आलो आपण इकडे 5:45ला, तेव्हा अजिबात रांग लागली नव्हती दर्शनासाठी, पण आता तुम्ही पाहू शकता की किती गर्दी झाली आहे। खूप गर्दी होती द्वारकेला आम्ही गेलो तेव्हा, भरपूरच गर्दी होती, पण दर्शन मात्र छान झालं द्वारकाधीशांचं, मन प्रसन्न झालं। तर आमची श्रुती राधेकृष्णासाठी तिलक लावून घेते आता।